नमस्कार मित्रांनो. तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की लीला आता विचार करत असते की अजून एजंटचा फोन का आला नाही. ती एजंटच्या फोनची खूप वाट बघत असते आणि मग ती म्हणत असते की हो, एजंटना वेळ लागतोय, म्हणजे प्रपोज कसा करायचा असं ते विचार करत असतील, सगळी तयारी करत असतील आणि म्हणूनच त्यांना वेळ लागत असेल. पण एजंट कसं बरं मला प्रपोज करतील. ती आता आरशासमोर जाते, उभी राहते आणि एजंटची नक्कल करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणत असते हो, एजे असं म्हणतील, लीला एक मिनिट थांब, आय नीड टू टेल यू समथिंग, आय लव्ह यू लीला. असं म्हणतील का ते? नाही, पण हे खूपच बोरिंग वाटतंय की जे असं म्हणतील, लीला माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ती असं म्हणत असते. तेवढ्यात तिथे आजी मागून आलेल्या असतात, त्या तिच्याकडे बघून हसत असतात. लीला म्हणते आजी. आजी म्हणतात हो ग, मला माहिती तू कसला विचार करणार. अभिराम तुला असंच प्रपोज करणार. तुझ्या आनंदाला कुणाचीही दृष्ट लागू नये. तुम्ही दोघांनी अगदी सुखाने राहा. तुमचा पुढचा प्रवास आनंदाने सुखाने होऊ दे, एकमेकांना समजून घेऊन होऊ दे. आणि माझा अभिराम आहे ना ग, तो लहानपणापासून असाच आहे. त्याला त्याचं प्रेम, त्याच्या भावना लवकर व्यक्त नाही करता येत, पण मला काही दिवसांपासून जाणवत होतं की तो सुद्धा तुझ्यावरती प्रेम करायला लागलाय आणि माझा अंदाज खरा ठरला आणि आज तो दिवस आलाय. आज अखेर अभिराम तुला प्रपोज करणार आहे. तर मग एन्जॉय कर सगळं काही. त्यांचं दोघींचं इकडे बोलणं चालू असतं. इकडे दुर्गा आणि किशोर बोलत असतात. दुर्गा म्हणत असते, किशोर तुमच्या आईबाबांचा ऍक्सिडेंट झाला, याच्यामध्ये आजींनी आणि एजेंनी काय लपवलंय असं का वाटतं तुम्हाला? आता किशोर म्हणत असतो, अगं दुर्गा, लपवलंय म्हणजे त्यांनी खूप मोठी गोष्ट माझ्यापासून लपवलेली आहे. म्हणजे ज्या रात्री माझ्या आईबाबांचा ऍक्सिडेंट झाला ना, त्याच रात्री एजे कोणाशी तरी फोनवर बोलत होते आणि ते म्हणत होते की तुम्हाला मी ऍड्रेस, गाडीचा रूट आणि गाडीचा नंबर पाठवतो आणि काम आजच्या आज झालं पाहिजे. मला असं वाटलं की बाबा महत्वाचं दुसरं कोणाशी तरी फोनवर बोलताय. मला तेव्हा डाऊट आला होता, पण असं वाटलं नव्हतं की बाबा असं काय करत असतील ते. आणि सकाळी डायरेक्ट बातमी आली तर माझ्या आईबाबांचा ऍक्सिडेंट नव्हता झाला, तर त्यांचा खून झाला होता आणि तो खून गेला होता एजेंनीच त्यांचा ऍक्सिडेंट घडवून आणला होता. कारण एजेंटचा डोळा होता माझ्या बाबांच्या प्रॉपर्टीवरती आणि म्हणूनच त्यांनी हे सगळं केलं. आजींनी आणि एजेंनी सगळ्यांपासून ही गोष्ट लपवून ठेवलेली आहे. एजे किती चांगला मुखवटा घालून फिरतात, सगळ्यांची त्यांना किती काळजी आहे असं दाखवतात, सगळ्यांचे ते खूप विचार करतात, असंच त्यांनी चित्र सगळ्यांसमोर उभं केले आहे. पण त्यांचा खरा चेहरा ना मला माहिती आहे. आजवर मी हे दुःख माझ्या मनात लपवून ठेवलं होतं, पण आता नाही. आता या घरात माझ्या बायकोचा अपमान होतोय. आधीच त्यांनी माझ्या आईबाबांना माझ्यापासून दूर नेऊन ठेवलंय, पण आता माझ्या बायकोचा अपमान होतोय, माझ्या भावांवर अन्याय होतोय, तो मी अजिबात सहन करणार नाहीये. आणि पूर्वीचा किशोर व्हायला मला आता वेळ लागणार नाहीये. आणि म्हणूनच एजंटच्या विरोधात पाऊल उचलायचं मी ठरवलेलं आहे. मी सगळं विसरून जाण्याचा प्रयत्न केला दुर्गा, पण आता मला राहवत नाहीये. दुर्गा म्हणते, बघा किशोर, तुम्ही प्लीज शांत व्हा. तुम्ही आतापर्यंत एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवून ठेवली? तुमची बायको आहे ना, तुम्ही ही गोष्ट मला सांगायला हवी होती. मला माहिती आहे किशोर, तुम्हाला खूप त्रास होतोय, खूप दुःख वाटतंय तुम्हाला, पण तरी सुद्धा तुम्ही मला सांगू शकला असाल. पण किशोर, मला आज एक प्रॉमिस करा, तुम्ही रागाच्या भरात कुठलंही पाऊल उचलणार नाही आहात आणि तुम्हाला मला गमवायचं नाहीये. त्यामुळे तुम्ही गोत्यात याल असं काहीही प्लीज करू नका आणि विश्वास ठेवा माझ्यावरती. मी प्रत्येक वेळी तुमच्या सोबत असणार आहे, तुमच्या पाठीशी असणार आहे. तुम्ही मला तर सोडून जाऊ नाही शकत. किशोर म्हणतो, दुर्गा विश्वास ठेव माझ्यावर, मी काहीही करणार नाही, प्रत्येक गोष्ट तुला सांगूनच करेल. आता दुर्गा सुद्धा किशोरच्या प्लॅनमध्ये सामील होणार असते. किशोरला याचा खूप आनंद झालेला असतो. तेवढ्यात बाहेरून आजी दुर्गाला आवाज देतात आणि दुर्गा निघून जाते. किशोर म्हणतो, वा दुर्गा, तुझा परत एकदा माझ्यावरती विश्वास बसला आहे, हे पाहून मला खरंच खूप आनंद झालाय. पण मी तोच पूर्वीचा किशोर आहे, मी बदललेलो नव्हतोच. मला नेहमीच एजंटचा राग होता, मनात त्यांच्याविषयी द्वेष होता आणि त्यांचा काटा मला काढायचा होता. आणि या सगळ्या प्लॅनमध्ये आता तू सुद्धा माझ्यासोबत सामील आहेस, त्यामुळे याच्यापेक्षा जास्त चांगली गोष्ट माझ्यासाठी कुठलीच असू शकत नाहीये. इकडे दुर्गा लक्ष्मी सरस्वती विचार करत असतात की एजे नक्की लीलाला प्रपोज करणार आहेत ना, की आजही ते नाही करणार. दुर्गा म्हणते, लीला इथूनच जाईल ना, घरातून जाताना दिसेलच ती आपल्याला, त्याच्यामुळे आपण वाट बघूया काय होतंय ते. तेवढ्यात एजे आता लीलाला फोन करतात आणि म्हणतात, लीला, तुझ्यासाठी ऑफिस बॉयकडे एक पार्सल पाठवलेलं आहे आणि त्यामध्ये ऍड्रेस सुद्धा आहे. त्या ऍड्रेसवरती रेडी होऊन पटकन पोहोच. लीला म्हणते, ठीक आहे आजी. आजींना ती सगळं सांगत असते. तेवढ्या तिकडे ऑफिस बॉय आलेला असतो आणि त्यांच्याकडनं पार्सल लक्ष्मी कलेक्ट करते आणि आतमध्ये घेऊन येते. दुर्गा लक्ष्मी सरस्वती ते पार्सल बघतात तर त्यामध्ये एक चिठ्ठी असते, एक बुके असतो. त्या चिठ्ठीवरती ऍड्रेस लिहिलेला असतो. लक्ष्मी म्हणते, वहिनी, हा तो ऍड्रेस नाहीये जिथे एजंटनी अंतराईंना प्रपोज केलं होतं, हा दुसराच ऍड्रेस आहे. दुर्गा म्हणते, मग काय झालं? आपण तो ऍड्रेस चेंज करायचा, आपण दुसरीच चिठ्ठी इथे ठेवायची आणि त्यामध्ये एजंटनी अंतराईंना जिथे प्रपोज केलं होतं तो ऍड्रेस लिहून ठेवायचा. म्हणजे लीला एजंटच्या कडे पोहोचणारच नाही. एजंटनी तिला जिथे बोलवलेलं आहे तिथे ती जाणारच नाही. मग काय होणार? एजंट संतापतील, वैतागतील, त्यांना उशीर व्हायला लागेल आणि मग
ते लीलाला प्रपोज करणारच नाही. परत एकदा लीलामध्ये त्यांच्यामध्ये वाद होईल, भांडण होईल, हेच आपल्याला हवंय. त्याप्रमाणे सगळं काय करतात. दुसरी चिठ्ठी तिथे दुर्गा लिहून ठेवते आणि एजंटनी पाठवलेली चिठ्ठी ती आपल्या हाताने फाडून टाकत असते. तेवढ्याच वरून आजी आणि लीला येत असतात. आजी दुर्गाकडे बघतात आणि दुर्गा ती चिठ्ठी आपल्या हातामध्ये लपवून घेते. आजी म्हणतात, दुर्गा काय चाललंय? आणि अभिराम लीलासाठी काहीतरी पार्सल पाठवणार होता, आलं का पार्सल? दुर्गा म्हणते, हो आजी, हे काय पार्सल आहे? आणि लीलाकडे त्या पार्सल देतात. आजी म्हणतात, जा लीला, पटकन रेडी हो, अभिरामला उशीर झालेला चालत नाही, तुला माहिती ना? लीला म्हणते, हो आजी. ती वरती जाते आणि मस्त रेडी हो. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती या खालीच उभे असतात दरवाजाच्या बाहेर, म्हणजे जेणेकरून लीला तिथून जात असताना तिला परत काहीतरी मिसगाईड त्यांना करता येईल. लीला आता छानपैकी रेडी होऊन आलेली असते. तिने ऑफ व्हाईट कलरचा छान ऑफ शोल्डर गाऊन घातलेला असतो. हेअरस्टाईल वगैरे एकदम परफेक्ट असते. ती खूप सुंदर दिसत असते. तेवढ्यात दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती तिला मुद्दाम तिची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणत असतात की, वा लीलाई, तुमच्या चेहऱ्यावरती काय ग्लो आला आहे. लक्ष्मी म्हणते, लीलाई, तुमचं हे सेकंड हँड प्रपोजलला मस्त एन्जॉय करा. जा आता, एजंटना तुम्हाला प्रपोज करायचं आहे ना, जा, ऑल द बेस्ट, असं त्या म्हणत असतात. आणि दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती म्हणत असतात की, ड्रायव्हर काकांना आम्ही सांगून ठेवलंय, ते तुम्हाला व्यवस्थित तुमच्या ठिकाणी पोहोचवतील, असं बोलून त्या निघून जातात. लीला आता इकडे विचार करते की, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती माझ्याबरोबर एवढ्याच आनंदाने चांगल्या पद्धतीने वागताय, म्हणजे नक्कीच यांनी काहीतरी गोंधळ घातलेला आहे. यावेळेला गोंधळ घालून चालणार नाहीये, नाहीतर एजे परत माझ्यावरती चिडतील. आणि ह्या काय म्हणत होत्या की यांनी ड्रायव्हर काकांना सांगितलेला ऍड्रेस, पण नको, ड्रायव्हर दादांसोबत जायला नको, यांनी वेगळ्याच ऍड्रेसवर त्यांना पाठवलं, म्हणजे मी रिक्षानेच माझी जाते. पण खरं तर त्या ड्रायव्हरला एजंटनी पाठवलेलं असतं आणि एजंटचा ड्रायव्हर लीलाला बरोबर ठिकाणी घेऊन जाणार असतो. पण लीला आता त्याला म्हणते की, ड्रायव्हर दादा, मला तुमच्यासोबत नाही यायचंय, मी माझीच जाते. ड्रायव्हर तिला सांगत असतो की त्याला एजंटनी पाठवलंय, पण तरी सुद्धा लीला त्याचं काहीच ऐकत नसते. कारण तिला असं वाटतं की दुर्गा, लक्ष्मी, सरस्वतीने ड्रायव्हरला दुसराच ऍड्रेस सांगितलेला आहे आणि त्यामुळे ड्रायव्हर तिला व्यवस्थित एजंटकडे घेऊन जाणार नाही, म्हणून ती रिक्षाने जाते आणि ती तिथे जाऊन पोहोचते जिथे अंतराला एजंटने प्रपोज केलेलं असतं. कारण दुर्गाने ती चिठ्ठी बदललेली असते. आता इकडे एजे लीलाची खूप वाट बघत असतो आणि विचार करत असतो की लीलाला एवढा वेळ का लागतोय, ती व्यवस्थित आली नाहीये का अजून, आणि ड्रायव्हरने तिला आणलं नसेल का, काय झालं असेल नेमकं. तो लीलाला फोन करतो. लीला इकडे या ठिकाणी येऊन पोहोचलेली असते जिथे दुर्गा, लक्ष्मी, सरस्वतीने तिला पाठवलेलं असतं. आता एजे तिला फोन करतो. लीला म्हणते, एजे कुठे आहात तुम्ही, मी पोहोचले आहे. एजे म्हणतो, लीला, पण तू इथे मला कुठेच दिसत नाहीये, बहुतेक तू दुसऱ्या ऍड्रेसवरती पोहोचली. लीला म्हणते, कसं शक्य एजे, तुम्ही मला जी चिठ्ठी पाठवली ना त्याच ऍड्रेसवरती मी इकडे आलेले आहे. एजे म्हणतो, नाही लीला, तू तिथे पोहोचलेली नाहीयेस. लीला आता त्यांना लाईव्ह लोकेशन पाठवते. एजे आता लोकेशन बघतो आणि त्याला जाणवतं की ही वेगळीच जागा आहे जिथे त्याने अंतराला प्रपोज केलेलं होतं. एजे म्हणतो, लीला, तिथे मी तुला बोलवलेलंच नव्हतं, थांब, मी तुला आता माझा करंट ऍड्रेस पाठवतो, तिथे पटकन ये. तो लीलाला त्याचं लोकेशन पाठवतो. लीला ते लोकेशन बघते आणि तिला खूप आनंद होतो. तिला आता कळलेलं असतं की एजेंनी दुसरी जागा निवडलेली आहे तिला प्रपोज करण्यासाठी, ती जागा नाही जिथे त्याने अंतराला प्रपोज केलं होतं. जसं दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती तिला टोमणे मारत होत्या आणि म्हणत होत्या की अजूनही एजेंटच्या मनात अंतराईंची जागा आहे, त्यामुळे तुला ते तिथेच प्रपोज करतील जिथे त्यांनी अंतराईला प्रपोज केलेलं होतं. पण एजेंटनी तसं केलेलं नसतं, कारण एजंटच्या मनात आता लीलासाठी वेगळीच जागा निर्माण झालेली असते आणि अंतराला तो विसरलेला असतो, हे त्याच्यातून सिद्ध होत असतं. त्यामुळे लीलाला खूप आनंद झालेला असतो. लीला म्हणते, एजे, मी पटकन तिथे पोहोचते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि सगळं काही एजे आणि लीला यांच्या प्लॅन प्रमाणेच होणार असतं. लीला तिथून निघून जाण्यासाठी आता बाहेर आलेली असते. एजे मनातल्या मनात हसत असतो. त्याला सुद्धा खूप आनंद होत असतो. लीला तिथे येणार, कधी लीलाला तो प्रपोज करणार आणि एकदा त्यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात होणार असं त्या दोघांनाही वाटत असतं आणि ते दोघे जण खूप खुश असतात. एजे आज लीलावरती रागवलेलाही नसतो आणि चिडलेलाही नसतो, उलट तो लीलाला समजून घेत असतो आणि हेच त्यांच्या खऱ्या प्रेमाचं एक संकेत असतं. तर मग बघूया आता एजे आणि लीला एकमेकांसोबत कसा टाइम स्पेंड करता येते. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.